आषाढी एकादशीचे वेध लागतात संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला। ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषानं गावोगावी भक्तीचा उत्साह पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावातून याच भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे पायी वारी रवाना झाली। मुसळधार पावसाची पर्वा न करता कोळी समाज बांधव, महिला, बालगोपाळ आणि विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले। टाळ मृदुंगाचा गजर, रामकृष्ण हरीचा अखंड नामजप आणि विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरी असे भक्तिमय दृश्य भरडखोल गावात पाहायला मिळालं। दरवर्षीप्रमाणे यंदाही भरडखोल ते तीर्थक्षेत्र पंढरपूर पायी वारी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली। आज सकाळी ठीक 9 वाजता भरडखोल गावातील कोळी बांधव आणि आजूबाजूच्या गावातील भाविक एकत्र आले। डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात टाळ घेतलेली लहान मुले सुद्धा नाचत गाजत पंढरीच्या दिशेने रवाना झाली। या वारीचं मुख्य प्रेरणास्थान आणि भरडखोल गावाच्या वारकरी संप्रदायाचं वैभव रायगड भूषण पुरस्कृत सबप रामचंद्र अण्णा वाघे हे वारीत उपस्थित होते। वारीला निरोप देण्यासाठी आणि वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती सचिनभाई कीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंदारशीभाई तोडणकर, बोर्ली पंचायतचे युवा कार्यकर्ते सुजित पाटील आणि माजी सरपंच दिनेश चोगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी आणि विठ्ठल दर्शनासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या। जागृत महाराष्ट्र कॅमेरा पर्सन संदेश पेडणेकरसह प्रतिनिधी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड।